नमस्कार, न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूर महत्त्वाचा टप्पा। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून प्रशंसा। छत्रपती संभाजीनगरात शास्ती से आझादी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत वडूज येथे तिरंगा रॅली आणि गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम। ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गौरव केलाय। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशासह देशाची एकता आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढीस लागण्यावर भर दिलाय। महापालिकेच्या शास्ती से आझादी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या या योजनेत 13 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात 8,65,00,000 रुपये मालमत्ता कर आणि 17 लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली। ही आजवरची सर्वाधिक दैनंदिन वसुली आहे। आतापर्यंत 130 कोटी रुपये वसूल झाले असून 95% शास्ती माफीमुळे 3.25 लाख मालमत्ता धारकांपैकी अनेकांनी थकबाकी भरण्यासाठी पुढाकार घेतलाय। शहरात एकूण 819 कोटींची थकबाकी आहे, त्यापैकी 229 कोटी शास्तीचे आहेत। साताऱ्यातील वडूज येथे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे उपस्थित होते। वडूज येथील हुतात्मा स्मारकातील हुतात्म्यांना अभिवादन करून संपूर्ण बाजारपेठेतून ही तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने वडूज येथील नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते। या रॅलीत 100 फूट झेंडा घेऊन भव्य रॅली काढण्यात आली। गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांना पत्र काढत 15 ऑगस्ट 2025 ला होऊ घातलेल्या ध्वजारोहणानंतर शाळेत राष्ट्रगीत, पसायदान आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन करणे बंधनकारक केलंय। सोबतच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळणे, देशभक्ती गीत, रांगोळी काढणे, शालेय परेड करून घेणे बंधनकारक केलं असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी दिली आहे। केलेल्या उपक्रमाचे फोटो, व्हिडिओ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। शिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सभा घेतली आणि स्पष्ट सूचना दिल्या की जे महाराष्ट्र शासनाचे असतील किंवा इतर सूचना असतील किंवा संख्या वाढ कशी करता येईल आणि लोक सहभाग कसा करता येईल आणि संख्या वाढ जिल्हा परिषद शाळेत करण्याकरिता लोक सहभाग असणं आवश्यक आहे। पालकांचं असणं, गावकऱ्यांचं असणं, गावकऱ्यांना कसं शाळेमध्ये आपण ध्वजारोहण करताना पाचारण करता येईल, त्यांच्या सोबत पालकांना कसं पाचारण करता येईल। मुंबईतील डबेवाल्यांना 500 चौरस फुटांचे घर केवळ 25.50 लाख रुपयात उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पंतप्रधान आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मांद्रे पश्चिम येथे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। केंद्र शासनाच्या निधीमधून जिल्हा स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात। ही विकास कामे करताना यंत्रणांनी गुणवत्ता राखावी असं आवाहन जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार बळवंत वानखेडे यांनी केलंय। समितीची सभा जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली। यावेळी समितीचे सहअध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक आदी मान्यवर उपस्थित होते। मातोश्री पाणंद योजनेमधील कामांना भेट देऊन तहसीलदारांनी पाहणी करावी असे निर्देश खासदार आज जिल्ह्याची जिल्हा विकास व संनियंत्रण अर्थात दिशा या समितीची बैठक घेण्यात आली। जिल्ह्यातील सर्व विभागवार त्यांचा आढावा, त्यांची जी कामं आहेत ती प्रामुख्यानं त्या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यात आली आणि संबंधित विभाग मग जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाचे कामं, त्यांच्या मर्यादा हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडावं, जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांनी सतर्क आणि गतिमान व्हावं यासाठी या बैठकीचं आयोजन होतं। यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का?
आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतंच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाही. Army is such a beautiful place where religion is not a barrier. सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी ग्लोबल गणेश फेस्टिवल 2025चे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्वागताध्यक्ष तर महेश सूर्यवंशी मार्गदर्शन समिती प्रमुख असतील. जागतिक गणेश मंडळांशी सामंजस्य, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मोरिया हेल्पलाईनद्वारे पर्यटकांना सहकार्यावर भर असेल. यंदा दुसऱ्या वर्षी हा उपक्रम धार्मिक पर्यटन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. जाणून घेऊयात ग्लोबल गणेश फेस्टिवल 2025च्या आयोजनाबद्दल वैभव वाघ यांच्याकडून. महाराष्ट्राचा गणेशोत्सव जगभर पोहोचलेलाच आहे. 175 पेक्षा अधिक देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. पण मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक हे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या निमित्ताने यावे, त्याच्यातून इथल्या तरुण युवक युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, त्याच्यातून एक चांगली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात व्हावी म्हणून गेल्या वर्षीपासून ग्लोबल गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं. ग्लोबल गणेश फेस्टिवलला मागच्या वर्षी सुरुवात केली आणि जवळजवळ 40 पेक्षा अधिक देश याच्यामध्ये सहभागी झाले. आणि आम्हाला सांगायला आनंद होतोय की 2025 साली आता ग्लोबल गणेश फेस्टिवलसाठी आमची टीम तयार झालेली आहे. आणि नुसती तयार नाही झाली तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे या ग्लोबल गणेश फेस्टिवल 2025चे अध्यक्षस्थानी असणार आहेत. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हे या ग्लोबल गणेश फेस्टिवलचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. त्याचबरोबर दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे कोषाध्यक्ष आदरणीय महेश सूर्यवंशी हे या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या जी मार्गदर्शन समिती आहे त्याच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या टीमच्या माध्यमातून शिंदेसाहेब, चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडरशिप खाली यावर्षी जवळजवळ 50 पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर 1,500हून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना हा गणेशोत्सव दाखवण्याचं नियोजन आम्ही आमच्या टीमने केलेलं आहे. पवित्र श्रावण मास निमित्ताने वीर माहेश्वर जंगम संस्था आणि वीर शैव धारेश्वर सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इष्टलिंग पूजन आणि आरशी वर्चनचे आयोजन करण्यात आलं. यावेळी सद्गुरू विरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराजांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. कोणत्याही जातीतील माणूस असला तरी गुरूंशिवाय सद्गती प्राप्त होत नाही. देह हेच मंदिर आहे, त्यामुळे या मंदिराचे आचरण पवित्र ठेवा. त्याचसोबत इष्टलिंगाचे महत्त्व सद्गुरू मानूरकर महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की कोणत्याही जाती धर्मामध्ये जर मोक्ष प्राप्ती हवी असेल तर गुरूंशिवाय सद्गती मिळत नाही. आणि सांप्रदायिक पद्धतीने जर पाहिलं तर श्रावण महिन्यामध्ये शिवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. आपण पूजा जर करताना विचार केला, आपण घरामध्ये पूजा केली तर 1 पट फळ प्राप्त होतं, मंदिरामध्ये केलं तर 2 पट प्राप्त होतं, तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलं तर कैक पटीने प्राप्त होतं. परंतु गुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये केलं तर किती पटीने प्राप्त होईल याची गणती करता येत नाही. म्हणून गुरु महाराजांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या इष्टलिंगाच्या अभिषेकाखाली स्वतःचा इष्टलिंग धरून त्याचा अभिषेक करण्याचा योग या दोन्ही संघाच्या वतीनं, दोन्ही संस्थेच्या वतीनं सर्व सद्भक्तांना प्राप्त झालेला आहे. लिंगपूजा म्हणजे वीरशैव धर्मामध्ये प्रामुख्यानं
इंदापूरमधील महसूल कर्मचारी संघटनेने एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन केलं। इंदापूर शहरातून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत मंडळ अधिकारी अशोक पोळ यांना दमदाटी शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आणि मंडळ कार्यालय जाळून टाकत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या 2 पक्षकार महिलांवर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन इंदापूर पोलिसांना देण्यात आलंय। दारू माफियांनी नवनवीन शक्कल लढवत दारू तस्करी करण्याचा मनसुबा धुळ्याच्या एलसीबीच्या पथकाने उधळलाय। चक्क खाद्यतेलाच्या टँकरमधून बेकायदेशीर विनापरवाना होणारी विदेशी दारूची तस्करी मुंबई आग्रा महामार्गावर एलसीबीच्या पथकाला रोखण्यात यश आलंय। या कारवाईत एलसीबीच्या पथकाने तब्बल 1,96,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तसंच चालकाला देखील ताब्यात घेतलंय। एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। पुण्याच्या हडपसरमधील अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये कोट्यावधी रुपयांची उपकरणे धूळ खात पडल्याने सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कोरोना काळापासून बंद असलेले 36 बेड आणि ऑक्सिजन प्लांट वापराविना पडू नयेत। विशेष म्हणजे कोट्यावधींची एक्सरे मशीन बंद असल्याने रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्यानंतर अवलंबून राहावं लागतंय, त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। महाबळेश्वरमध्ये नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिक संतप्त झालेत। या समस्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे आणि लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। महाबळेश्वरचे मुख्यद्वार समजले जाणारे वेण्णा नौका विहार समोरील वाहन तळावरील रस्ता, बॉम्बे पॉइंट रस्ता, मुख्य बाजारपेठमधील पूनम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इतर विविध पॉइंट्सवर पर्यटक हंगामात नो पार्किंग झोनमध्ये बेकायदेशीरपणे पार्किंग केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। यामुळे शहरातील रस्ते अरुंद झालेत आणि वाहतूक कोंडीची समस्या वाढली। यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील 55 प्रयोगशील आणि पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांसाठी बेंगलोर आणि म्हैसूर येथे 5 दिवसीय आंतरराज्य अभ्यास दौऱ्याचं यशस्वी आयोजन झालं। विमान प्रवासासह प्रथमच झालेल्या या दौऱ्यात शेतकऱ्यांनी फळबाग लागवड, सेंद्रिय शेतीतील नाविन्यपूर्ण संशोधनाची माहिती घेतली। कोल्हापूर विमानतळावर परतल्यानंतर कृषी विभागाने कोल्हापुरी पद्धतीने फेटे बांधून शेतकऱ्यांचं स्वागत केलं। सहभागी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नाव अजित शिवाजी पवार, राहणार कलनागवाडी, तालुका बुधळगड, जिल्हा कोल्हापूर। आम्ही बेंगलोरला गेलो होतो की नवीन काहीतरी शिकण्यासाठी। तर बेंगलोरमध्ये आम्हाला कळले की नवीन नवीन जाती कोणत्या कोणत्या आहेत, आंबा कसा लावायचा, पेरू कसा लावायचा, भात कसं घ्यायचं, हे आम्हाला नवीन तंत्रज्ञान तिथे शिकवलं। त्याच्यानंतर आम्हाला कुक्कुटपालनाची माहिती दिली, मच्छी व्यवसायाची माहिती दिली। तिथं नवीन नवीन प्रयोग कसं घेतलं जातात, तुम्ही शेतात काय काय केलं पाहिजे याची आम्हाला तिने तिथल्या ज्या अधिकारी होते कृषी विभागाचे त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली। तसेच आम्ही बेंगलोरला गेलो। म्हैसूरमध्ये आम्हाला सेंद्रिय शेती कशी करायची ही आम्हाला दावलं। शेतात तुम्ही नवीन नवीन प्रयोग घेतल्यानंतर कोणतं वाण वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणतं खत घातलं पाहिजे हे आम्हाला म्हैसूरला सुद्धा शिकवलं। तर हे सगळं श्रेय जातं, हे कृषी विभागाची आत्मा ही संस्था आहे, या आत्मा संस्थेला ते श्रेय जातं आहे। त्याच्यानंतर आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, ते न भूतो ना भविष्य असं पालकमंत्र्यांनी आम्हाला जे परराज्य दौरा घडवला त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद। अंमली पदार्थ विरुद्ध वारंवार कडक कारवाई करत कितीतरी दोषींना पोलीस विभागाने जेरबंद केले। त्यातच 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी पोलीस विभागाने पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या नेतृत्वात अंमली पदार्थ विरुद्ध जनजागृतीच्या उद्देशाने बाईक रॅलीचं आयोजन केलं असून गोरख भामरे यांनी हिरवी झेंडे दाखवून बाईकची सुरुवात केली। त्यानिमित्ताने सर्वसामान्य लोकांपर्यंत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम पोहोचावे या उद्देशाने मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईक रॅलीत सहभाग नोंदवला। गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आपण आज अंमली पदार्थ विरोधी जे आपलं अभियान सुरू आहे त्याच्या निमित्तानं ही रॅली काढत आहे। 13 ते 18 ऑगस्ट मध्ये हे संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्र राज्यात आपल्या डीजीपी ऑफिस मार्फत हे अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवले जात आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आपण घेत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण संपूर्ण शहरातून ही मोटरसायकल रॅली काढून नागरिकांना
अंमली पदार्थांच्या विरोधी संदेश देणार आहोत आणि त्याच्याविषयी अवेअरनेस आपण पसरवणार आहोत. तरी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपला मेसेज पोहोचवावा आज सर्वांना आव्हान आहे. अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत प्रभारी महिला मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिकेमध्ये सकाळी 7 वाजता स्टाफ रूममध्ये तुफान हाणामारी झाली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद टोकाला गेल्याने मारहाण, शिवीगाळ आणि कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. दोघींनीही एकमेकांविरुद्ध वलगाव पोलिसात तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी कलम 115(2), 351(2), 324(1), 352 अंतर्गत गुन्हे नोंदवलेत. पुढील तपास सुरू आहे. जालना शहरातील नवीन जालना भागात 7 वर्षाची मुकलीवर तिच्या 14 वर्षीय सख्या चुलत भावाकडून अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा घडलेल्या या प्रकरणानंतर पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पिंक मोबाईल पथक तपास करतंय. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. काल एक तक्रारदार आमच्याकडे आली आणि ते सांगितले की दिनांक 12/8/25च्या पूर्वी तिला वेळ आणि दिनांक निश्चित माहीत नाही. त्यांच्या राहत्या घरी आणि घराच्या गच्चीवर त्यांची 7 वर्षाची एक बालिका आहे, तिच्यावर तिच्याच चुलत भावांनी वारंवार बलात्कार केलेला अशी त्यांनी तक्रार दिली आणि त्याचबरोबर कुणाला सांगितलं तर जीवे मारून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत अशी तक्रार त्यांनी दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.